हॅलो, हाय, नमस्कार. मी सविता. तुम्ही सगळे कसे आहात? नक्कीच तुम्ही सगळे चांगले असणार अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आज मी बनवत आहे सुकट टाकून गवारीच्या शेंगा. हे बघा, गवारीच्या शेंगा अशा धुवून पीस करून ठेवलेल्या आहेत. सुकट स्वच्छ धुवून आता असं मी तेलामध्ये थोडं भाजते. त्याचा जो म्हणजे स्मेल असतो तो निघून जातो. आणि पुढे दाखवते मी की कसं बनवत आहे. पिन्नू काय करतोय? आम्ही डान्स करतो. हे बघा, सुकट भाजून घेतले छान तेलामध्ये. 3 मीडियम आकाराचे छोट्या साईजचे कांदे, 3 कांदे, 2 टॅमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला आहे, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, हळद आणि हे शेंगा. असं हे एवढं साहित्य लागणार आहे. तर सिंपल रेसिपी आहे, पण सुकट टाकल्यानंतर थोडी टेस्टी होते. तर तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करू शकता. हे बघा गाईज, माझी आजी आली आहे आणि हा माझा भाऊ. आजी आल्यावर आम्ही सगळे खूप खुश असतो. आणि ही माझी मम्मी. हा टेरेस म्हणून आलाय. हे बघा, मी कांदा फ्राय करते. पिल्लू पण आला. हे बघा, माझा भाऊ पण आला. आणि हे बघा, हे आमचं टेरेस. आणि हा टेरेसच्या बाहेरचा लुक. हे बघा, टॅमॅटो किती सुंदर मार्केटमध्ये आलेत बघा ना. असं वाटतं की आता जस्ट झाडाचे तोडलेले आहेत. हे बघून मला खूप इच्छा झाली आहे. 2 किलो टॅमॅटो घेतले मी. बघा किती सुंदर सुंदर टॅमॅटो आहेत. हे बघा, ही माझी किती सुंदर क्यूटची आलं लसूण पेस्टची डब्बी आहे. हे जास्त दिवस बनवून नाही ठेवत मी फ्रीजमध्ये. 2-3 दिवसामध्ये हे संपतं. पण किती क्यूट डब्बी बघा. आता आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता हे जे सुके मसाले घेतले होते, गरम मसाला, थोडासा चिकन मसाला आहे, हिंग आणि हळद. आता तेलामध्ये स्लो गॅसवर फ्राय होऊ द्यायचा. आणि हे टॅमॅटो टाकायचे. टॅमॅटो टाकले पाणी सुटतं. थोडं पाण्याचं हे करतो मी, आणि मसाले जळू नये. आता स्लो गॅसवर 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर बघा, असं तेल सुटतं, टॅमॅटोही सॉफ्ट होतात. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया गवारीची शेंगा. तर तेलामध्ये छान अशा फ्राय करायच्या. स्लो गॅसवरती 5 मिनिटं ठेवायचं. हाय, 5 मिनिटं झालेली आहेत. थँक्यू. थोडंसं पाणी टाकलं होतं मी.
थोड्या शेंगा थोड्या जाडच होत्या, कोवळ्या नव्हत्या. आता याच्यामध्ये थोडंसं सुकट टाकून घेते. थँक्यू. सुकट छान मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून आता 5-10 मिनिटं पुन्हा स्लो गॅसवर ठेवून आपली भाजी रेडी. हाय. आणि हे बघा माझा भाऊ आणि माझी आजी. आजी माझ्या भावाला पुरणपोळी बनवते. हाय कर. आणि हा माझा भाऊ सायकल चालवतो. चला आपण किचन मध्ये जाऊ. कसं येईल आता मग तसंच आता कसं येईल दुसरं कुठे असतं. कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा. हे बघा ना टॅमॅटो किती सुंदर आलेले आहे बाजारामध्ये. बघा ना हे झाडासकट आलेले आणि मला खूप खूप घ्यायची इच्छा झाली. हे बघा झाली आपली गवारीच्या शेंगाची भाजी, सुकट टाकून केलेली भाजी. ही रेसिपी माझी नाही आहे, माझ्या मम्मीची आहे. ती अशा प्रकारे बनवते. आज मी फर्स्ट टाइम ट्राय केली तर म्हटलं बघूया तुमच्याबरोबर शेअर करूया. तुम्ही जरी अशी सुकट टाकून शेंगाची भाजी जर नसेल केली तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप खूप छान लागते. ही आहे माझ्या मम्मीची रेसिपी, सुकट टाकून केलेली शेंगाची भाजी.